शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा कायदा लागू. घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार. नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश. महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा. एलपीजीच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसांमध्ये हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता. हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार. नागपूरमध्ये आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचं 90% वितरण बंद. फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांसाठी सिलेंडर मिळणार. कंपन्यांकडून गॅस वितरणावर रोक. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचं राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. झाशीच्या सिप्री बाजार परिसरातून 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी. ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध केला सुरू. एअर इंडियाचा विमान प्रवास आता महागणार. उद्यापासून नवीन दर लागू होणार. इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं दर वाढवण्याचा निर्णय. नवीन इंधन अधिभार 3 टप्प्यांमध्ये होणार लागू. अमेरिका तयार. फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य. युद्धाच्या 11व्या दिवशी ट्रम्प यांच्याकडून चर्चेची तयारी. वाटाघाटी सुरू असताना हल्ले करणाऱ्या अमेरिकेसोबत चर्चेचा कटू अनुभव. अमेरिकेसोबत चर्चा करणं आता आमच्या अजेंड्यावर नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी चर्चेच्या शक्यता फेटाळल्या. इराणचे सुप्रीम लीडर मुजतबा खामेनी यांना तुर्कीची आता मान्यता. अमेरिका इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांवरून तुर्कीकडून नाराजी व्यक्त. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरती आज मतदान. गृहमंत्री अमित शहा सायंकाळी 5 वाजता लोकसभेमध्ये बोलणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. कार्यपालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर प्रकरण सुनावणीसाठी निश्चित. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती. नाशिक रिंग रोडच्या 3,954 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता. विभागीय आयुक्तांकडून नागरी कामांचा आढावा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.